हॅलो फ्रेंड्स, आम्ही जात आहोत पिकनिकसाठी. वन डे पिकनिक. मुलींना शाळेला सुट्टी आहे, तोपर्यंत आम्हाला जायचं होतं वॉटर पार्कला. त्यामुळे अचानकच ठरवून आम्ही निघालो आहोत वॉटर पार्कमध्ये. पाहू शकताय तुम्ही, लोकेशन खूप छान आहे. मेन म्हणजे पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे एन्जॉय भरपूर करायला भेटणार होता. पाहू शकताय तुम्ही, लोकेशन बाजूचं खूप छान आहे, हिरवीगार झाडी. आजूबाजूचा नजारा पाहू शकताय तुम्ही. खूप छान निसर्गरम्य असं दृश्य होतं. पहा, उसाचा रस देखील आलेला आहे. भर उन्हामध्ये मस्त थंडगार असा उसाचा रस. सेंद्रिय उसाचा रस खूप छान असतो शरीराला. पार्कमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला गर्दी नव्हती, त्यामुळे मला व्हिडिओ करायला तेवढाच चान्स भेटला. कारण सुरुवातीला काहीच गर्दी नव्हती, तिकीट काउंटर बंद होतं. त्यामुळे मी गेले, कोणी नसतानाही आपलं एक छोटासा ब्लॉग तयार करण्यासाठी मी व्हिडिओ बनवला. खूप छान लोकेशन आहे. मागे दिसतंय तुम्हाला 2 स्विमिंग पूल आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठ्यांना सुद्धा खेळण्यासाठी घसरगुंडी आहेत, रायडिंग वगैरे सगळं काही आहे. तर लोकेशन आजूबाजूला हिरवीगार झाडी छान मस्त आहेत. वन डे पिकनिकसाठी आपण वॉटर पार्क उन्हाळ्यात असा हा प्लॅन करू शकतोय. हे पहा, मागे महादेवाची भव्य अशी मूर्ती दिसत आहे. खूप छान दिसते ती मूर्ती, मला तर खूप खूप आवडली. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान घसरगुंडी, झोपाळा, खूप काही अजून छोटी मोठी खेळणी भरपूर अशी होतीच तिथे. लहान मुलांसोबत आपण देखील तिथे एन्जॉय करू शकतो. मोठ्यांसाठी सुद्धा खेळणी होती. मागे तुम्ही बघू शकताय, माझ्या मुलीने तर खूप एन्जॉय केला. माझ्या मुलीसोबत मी सुद्धा खूप मस्ती केली, मजा केली, एन्जॉय केलेला आहे. लहान मुलांसोबत आपणही लहान व्हावं, असंच जीवन हे आनंदानं जगावं या विचारांचीच आहे मी. बघू शकताय, मी सुद्धा झोपाळ्यावर बसलेली आहे. खूप खूप मजा आली. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ शकताय वन डे पिकनिक म्हणून वॉटर पार्कला. आता गर्दी झालेली आहे. सगळेजण वॉटर पार्कमध्ये घुसलेले आहेत. सगळेजण मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय घेत आहेत. बघू शकताय तुम्ही मागे मुलं, मुली, परत मुलांचे आई वडील, लहान छोटी छोटी मुलं, लेडीज लोक खूप छान मस्त पाण्यामध्ये बसून एन्जॉय करत आहेत. पाहू शकताय तुम्ही मागे, लोकेशन खूप छान आहे. गर्दी भरपूर झालेली आहे. इथे डीजे, डॉल्बी सगळे काही होते. मागचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. गर्दी झालेली आहे. मागाच्या पेक्षा गर्दी आता खूप झालेली आहे. मगाशी काहीच गर्दी नव्हती, आता गर्दी दिसते. मी माझ्या मुलीसोबतही पाण्यात खूप एन्जॉय केला. ही माझी मोठी मुलगी स्वरा. बघा, सगळेजण कसं पाण्यात बसून एन्जॉय करत आहेत, दिसतच असेल तुम्हाला. छोट्या छोट्या मुली, मोठ्या मुली, मुलं सगळेजण एन्जॉय करत आहेत.
वन डे पिकनिक प्लॅन खूप छान करू शकता तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीला घेऊन. तेवढीच एक दिवसाची मजा खूप छान मस्त मजा येते. माझ्या मुलीसोबत मीही जाऊन पाण्यात बसले. त्यामुळे खूप मजा केली. मी सुद्धा मजा मस्ती छान मजा आली. भव्य असं महादेवाच्या मूर्तीसोबत आम्ही सेल्फी घेतली. आजूबाजूचं लोकेशन सुद्धा मी टाकलेलं आहे. खूप छान व्ह्यूज होते. बघू शकताय तुम्ही. इथं हत्तीची मूर्ती अशी दिसते. मोठी हत्ती आहे, घोडा आहे. म्हणजे लहान मुलांना थोडक्यात काय एन्जॉय करण्यासाठी तर खूप छान व्ह्यूज आहेत. खेळणी आहेत. सगळं काही आहे. वॉटर पार्कला तुम्ही जाऊ शकता. हे बघा 3 इडियट स्पॉट मस्त आहे. माझी छोटी मुलगी पाण्यात आली. नंतर ती खेळायला लागली. मग आम्ही मजा मस्ती करायला लागलो पाण्यामध्ये. सुरुवातीला ती यायला घाबरत होती. नंतर आली. मग तीही खेळू लागली पाण्यात. मग ते आम्ही घसरगुंडीमध्ये गेलो आहोत. मी माझ्या मुली. नंतर आम्ही सेल्फी फोटोशूट वगैरे आमचं चालू झालं. मिस्टरांसोबत मुलींसोबत. छान छान स्पॉट होते तिथं. फोटोसाठी सुद्धा सेल्फी पॉईंट सुद्धा होते. बघू शकताय तुम्ही. नंतर आम्ही परत येण्यासाठी रेडी झालो. येताना तिथून नाश्ता चहाची पण सोय होती. बघू शकताय वन डे वॉटर पार्क पिकनिक. यासाठी मी छोटासा ब्लॉग केला आहे. त्यामुळे मला तर खूप मजा आली. तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत जावा. एन्जॉय करा. खुश राहा, आनंदी राहा आणि मस्त एन्जॉय घ्या. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू सो मच.